सो एका क्लायंटने एवढा हुज्जत घातली माझ्यावर की राहुल 19% CAGRच्या वर रिटर्न्स मार्केट देऊच शकत नाही, म्हणून 7 वर्षाचं त्याने कंपाऊंडिंग ब्रेक केलं आणि जाऊन फ्लॅट घेतला. पण लिक्विड कॅश किती आहे? त्या 4 फ्लॅटमधल्या 3 फ्लॅटवर लोन आहे. काय अर्थ आहे त्याला? बरोबर आहे. तुला काय वाटतं रिअल इस्टेटबद्दल? काय म्हणजे व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन रिअल इस्टेट? बघ, खूप चांगला प्रश्न आहे आणि आजकाल एकदम हॉट टॉपिक आहे हा रिअल इस्टेट. आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने मांडत असतो. मी माझ्या हिशोबाने मांडण्याचा प्रयत्न करेल या प्रश्नाला, की रिअल इस्टेट आहे ना, हे कन्झम्पशनसाठी आहे. रिअल इस्टेट आणि गोल्ड तुम्ही कन्झम्पशनसाठी घ्या, मान्य आहे. तुम्ही जर फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेटकडे जर बघत असणार ना, तर हा माझ्या अनुषंगाने खूप चुकीचा ॲसेट क्लास आहे. US कॅलिफोर्नियामध्ये एक 3 का 4 वर्षापूर्वी $137 मिलियन एक अपार्टमेंट घेतलं होतं. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कालची गोष्ट आहे, म्हणजे 8 मेचा आर्टिकल ते वाचत होतो मी. आत्ताची व्हॅल्यू जे बिडिंग झालेलं आहे $12 मिलियन. 90% जे म्हणजे मला काय सांगायचा मुद्दा आहे की लोकांचा माइंडसेट काय की यार रिअल इस्टेटना डिप्रिशिएट होऊ शकत नाही, निगेटिव्ह रिटर्न देऊ शकत नाही. तर हे त्या एक्झाम्पल ह्या त्या माइंडसेटला ब्रेक करण्यासाठी योग्य आहे. तर माझ्या अनुषंगाने रिअल इस्टेट हे कन्झम्पशनसाठी आहे. तुम्ही राहण्यासाठी घ्यायचं असेल तुम्ही घ्या, बट तुम्ही कोणत्या वेळेमध्ये घेता त्यांना हे खूप महत्त्वाचं आहे.